मुंबई पोलीस देशातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह पोलीस दलांपैकी एक. पण आता याच मुंबई पोलीस दलात समोर आलाय एक धक्कादायक आर्थिक घोटाळा. आणि हा घोटाळा समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे पोलीस गुन्हेगारांना पकडतात, कायद्याचं रक्षण करतात, त्याच मुंबई पोलीस दलात तब्बल 6.5 कोटी रुपयांचा वेतन घोटाळा म्हणजे पगार घोटाळा समोर आलाय. अस्तित्वात नसलेल्या बोगस पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावावर पगार काढून सरकारी तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप आहे. या प्रकरणात 5 पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर 2 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हा घोटाळा मुंबई पोलिसांच्या उत्तर प्रादेशिक विभागातील वेतन शाखेत उघडकीस आला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा डेटा जुन्या सेवार्थ प्रणालीतून नव्या प्रणालीत स्थलांतरित करताना संशय निर्माण झाला आणि त्यानंतर झालेल्या तपासात हा धक्कादायक घोटाळा समोर आला. तब्बल 6.5 कोटी रुपयांचा पगार घोटाळा उघडकीस आलाय. बनावट कर्मचारी, बनावट बँक खाती आणि पगाराच्या नोंदींमध्ये फेरफार करून सरकारी पैशांवर डल्ला मारल्याची ही घटना आहे. या प्रकरणात 5 पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या पगार प्रणालीचं ऑडिट आणि अंतर्गत चौकशी सुरू असताना हा प्रकार समोर आलाय. या तपासात काही संशयास्पद कर्मचारी नोंदी, अतिरिक्त वेतन देयके आणि पगार प्रक्रियेत फेरफार झाल्याचं आढळलंय. या माध्यमातून सुमारे 6.41 ते जवळपास 6.5 कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तपासात काही बनावट कर्मचारी तयार करण्यात आल्याचा, तसेच बनावट किंवा नियंत्रित बँकांमध्ये पगार जमा करण्यात आल्याचा संशय आहे. या संपूर्ण व्यवहारासाठी पगार नोंदी आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आधी म्हटल्याप्रमाणे 5 पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्राथमिक कारवाई म्हणून 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घोटाळ्यामुळे केवळ सरकारी तिजोरीचं नुकसान झालं नाहीये, तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक व्यवस्थेतील पारदर्शकता आणि नियंत्रण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नेमके हे बोगस कर्मचारी कोण होते, त्यांच्या नावाने बँक खाती कोणी उघडली आणि तब्बल 6.5 कोटी रुपयांचा हा घोटाळा इतकी वर्षे कुणाच्या नजरेतून कसा सुटला, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता तपासाअंतीच कळतील. शिवाय या घोटाळ्याचे नेमके सूत्रधार कोण आहेत, पैसे कुठे गेले आणि आणखी किती जण या रॅकेटमध्ये सहभागी आहेत, याची उत्तरही समोर येणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.